आपला पूजापाठाचा कार्यक्रम या ठिकाणी भगवान बुद्धाची 2570वी जयंती आपण आयोजित केली। वैशाख पौर्णिमा तर आपण प्रथम ही वैशाख पौर्णिमा आपण का साजरी करतो, त्याचं कारण काय हे आपण समजून घेणार आहोत। वैशाख पौर्णिमा हा जगभरातील बौद्धांचा पवित्र दिन आहे, मंगल दिन आहे। आणि ह्या मंगल दिन ह्या पौर्णिमेला 3 घटना घडलेल्या आहेत। या पौर्णिमेला 3 घटना घडल्या आणि ते आपण समजून घेणार आहोत। पहिले महत्त्व, इसवी सन पूर्व काळात कपिलवस्तू नगरीचा राजा शुद्धोधन आणि त्यांची राणी महामाया यांना अनेक वर्षापासून मूलबाळ नव्हतं। काही कालांतराने महामायेला गर्भधारणा झाली। तेव्हा आपल्या प्रसूतीच्या साठी आपले माहेरी देवदहा नगरीला महामायेने जाण्याची राजाकडे म्हणजे आपल्या पतीनं सांगितलं की मला प्रसूतीसाठी माझ्या माहेरी देवदहाला जायचं आहे। आणि देहदाला नगरीला जात असताना वाटेत तराई हे वन लागलं। आपण याच्यातले बौद्ध पर्यटन केलेले किती लोक आहेत त्यांना माहिती आहे तराई रण, आणि हे नेपाळ प्रांतामध्ये येतं। लिंबोणी वनातून ती पालखी चाललेली असताना जे लोक ज्याने बौद्धगयेचं पर्यटन केलं आहे त्या लोकांना हे सर्व माहिती आहे। आणि मग महामाया वैशाख मधल्याच्या नंतर उन्हाचे दिवस पालखी घेऊन खांद्यावरून चाललेले होते। त्यावेळी आतासारख्या आलिशान AC गाड्या नव्हत्या आणि त्या सेवकांना आराम मिळावा या उद्देशाने महामायेने सांगितले की पालखी थोडी थांबवा, आणि ती शाल वृक्षाखाली पालखी थांबवली। सेवक बाजूला गेले। महामाया चालत थोड्या अंतरावर गेली आणि तिथं शाल वृक्षाची एक फांदी हवेच्या वाऱ्याने झुळके घेत आली। महामायेला अशी इच्छा झाली की आपण ही फांदी सहज पकडावी, आणि ती इतक्या जवळ फांदी आली की तिने दोन्ही हात वर केले। तिच्या हातात फांदी आली आणि हवेचा झोडका द्याला आणि फांदी वर गेल्याच्या नंतर प्रसूतीची वेदना होऊन सिद्धार्थ गौतमाचा लिंबोणी वनात जन्म झाला। ती आजची वैशाख पौर्णिमा। मग ती आपल्या पित्याच्या घरी म्हणजे देहदाला गेलीच नाही आणि ती परत कपिलवस्तूला आली। राजाने सर्व तिचा यथायोग्य राजा नगरीतील लोकांनी सिद्धार्थ गौतम युवराजाचं स्वागत केलं आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर 5व्या दिवशी महामायेचा मृत्यू झाला आणि त्यांची महाप्रजापती मावशी गौतमी यांनी त्यांचा सांभाळ केला। ही घटना वैशाख पौर्णिमेला मानली जाते, पवित्र जाणली। हे पहिलं महत्त्व आहे। दुसरं महत्त्व वैशाख पौर्णिमेचे कपिलवस्तू शाक्य आणि बाजूच्या नगरीचे कोलियो या 2 संघात रोहिणी नदीच्या पाण्यावरून संघर्ष। सिद्धार्थ गौतम ज्यावेळी वयात आल्याच्या नंतर त्याला संघाचा सभासद व्हावा लागला आणि संघाचे काही नियम होते, अटी होत्या, आणि त्या नियमांचं अटीचं
तंतोतंत प्रत्येकाने पालन केलंच पाहिजे. अशा अशा जाचक आणि भयानक अटी होत्या. तर त्याच्यामध्ये रोहिणी नदी हे देवदा म्हणजे कोलियो, हे कोलियो हे सिद्धार्थाचे मामाकडचे लोक आहेत, सिद्धार्थ गौतमाचे, आणि शाक्य हे त्याच्या घरचे राज्य आहे. आणि शाक्य आणि कोलियांचा या पाण्याच्या वादावरून, कारण पाण्याचा वाद हा आजपर्यंत मिटलाच नाही. बाबासाहेबांनी संघर्षसुद्धा हा पाण्यासाठीच केलेला आहे. म्हणजे तो सिद्धार्थ गौतमाच्या काळाच्या अगोदरपासून हा पाण्याचा वाद सारखा चालूच आहे. पाणी हा कधीच न मिटणारा प्रश्न आहे. आणि त्यांच्यामध्ये हातापाया झाली. इकडचे आणि तिकडचे लोक दोघेही त्या ठिकाणी जखमी झालेत. आणि संघाने असा निर्णय घेतला की एकदाचं युद्ध करायचं. आता पण युद्ध चालू आहे. एकदाचं युद्ध करायचं आणि कोलियांचा एकदा प्रश्नच मिटवून टाकायचा. नको बास नको बासरी. आणि हा मतास टाकल्याच्या नंतर विषय सिद्धार्थ गौतम उभा राहिला आणि त्याने सांगितलं की या युद्धाला माझा विरोध आहे. तर मग विरोध का? तर म्हणायला लागले की केवळ कोलियानेच आपल्यावर आक्रमण केलं नाही, आपण सुद्धा त्यांच्यावर आक्रमण केलं आहे. म्हणजे आपणही काय तेवढे परिपूर्ण नाहीत की त्याने एकच केलं. तर ह्याच्यासाठी आपण एक पर्याय काढू. इकडची 2 माणसं, तिकडची 2 माणसं आणि एक प्रेसिडेंट होऊ आणि हा तंटा आपण मिळवू. म्हणजे पाणी या नदीचं कुणी घ्यायचं आणि कुणी नाही घ्यायचं. तर हा त्यांचा प्रश्न सिद्धार्थ गौतमाला हा प्रश्न ज्यावेळी मतास टाकला तर सिद्धार्थ गौतमाच्या कोणीही बाजूने अनुमोदन दिलं नाही. दुसऱ्या वेळा मतास हा प्रश्न टाकला तरी सिद्धार्थ गौतमाच्या बाजूने कोणी अनुमोदन दिलं नाही. तिसऱ्या वेळी प्रश्न टाकला त्यावेळी सिद्धार्थ गौतमाच्या बाजूने कोणीही अनुमोदन दिले नाही. पण सिद्धार्थ गौतम युद्धाला विरोध या ठाम भूमिकेवर उभा होता. आणि मग संघाने सांगितलं की तुम्ही संघाचा अपमान केला आहे, संघाची आज्ञा मोडली आहे, तर तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. मग शिक्षा काय? तर तुमच्या राज्यावर जप्ती. आता ते ईडी लावले आहेत ना हे सगळे, तर तो का तुमच्या राज्यावर जप्ती. दुसरं तुमच्या राज्यावर बहिष्कार. आता आपण डिझेल पेट्रोल घेतो ना दुसऱ्या राज्यातून देशातून, तर तुमच्या राज्यावर बहिष्कार. आणि तिसरं तुम्हाला देहदंडाची सजा म्हणजे मृत्यू. तर सिद्धार्थ गौतम म्हणायला लागला माझ्या जनतेला, माझ्या रयतेला नाक का त्रास देत आहे? अपराधी तर मीच आहे. माझ्या आई वडिलांच्या मालकीची राज्य जी जमीन जागा आहे. सिद्धार्थ शुद्धोधन राजा फार श्रीमंत राजा होता. 1000 नांगर त्याच्या एका वेळी शेतात चालत होते. अनेक महाल होते, अनेक राजवाडे होते. आणि सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद भूषवण्याची शाक्यांमध्ये परंपरा होती की ते आलटून पलटून राजपद हे करत होते. तर सिद्धार्थ गौतमाच्या वेळे राजपद धारण करायची शुद्धोधन राजाची त्यावेळेची वेळ होती. आणि मग ते म्हणायला लागले हे माझ्या पित्याची मालमत्ता जप्त करू नका, मीच अपराधी आहे. आणि मग त्याच्यापुढे मग कौशल राजाच्या अधिपत्याखाली राज्य येत होतं. आणि मग कौशल राजा तर जाब विचारल्याशिवाय की एका युवराजाला जर तुम्ही फाशीची शिक्षा देत असाल तर हे त्यावेळेस संघराज्य आणि गणराज्य असे दोन राज्य होती. मग त्यावेळेस जर जे काय राजकुमाराला युवराजाला फाशी देत आलं तर कौशल नरेश राजा प्रसन्नजित हा जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही, याची पण संघाला काळजी होती. मग म्हणायला लागला याच्यातून मध्यम मार्ग काय काढायचा? तर मग बरोबर संन्यासी मार्ग. आणि मग सिद्धार्थ गौतम म्हणाला ठीक आहे,
की नको तुम्ही याच्यामध्ये हे हो आणि मी नाही येतं, तर मी एक संन्यासच घेतो आणि संन्यासी निघून आलो. म्हणजे मी संन्यासी घेतला म्हणजेच तुमचा सजाही झाली, तुम्हालाही दोष लागणार नाही आणि मी संन्यास घेतला आणि मला म्हणजे कुठच्याही पद्धतीची हानी पोचली नाही. आणि मग सिद्धार्थ गौतम यांनी संन्यास घेतला. त्यांना अनेक ऋषी भेटले, अलार कलाम, अनेक ऋषींच्या आश्रमात गेल्याच्यानंतर 6 वर्ष तपस्या केल्याच्या नंतर वयाच्या 35व्या वर्षी इसवी सन पूर्व 528ला वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाली. बोधी वृक्षाखाली झाल्यामुळे तो संबोधी दिन असे म्हणतात, कारण या पौर्णिमेला मंगल दिन मानली जाते. 40 दिवस अन्न पुरण इतका साठा केला होता. शरीराला हीन केलं होतं, अनेक वेदना अनेक पीडा दिल्या होत्या, दुःख शोधायच्या. आणि तर या कारणाने सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाली. वैशाख पौर्णिमेचे तिसरं महत्त्व, बुद्धत्व प्राप्तीनंतर मानवाच्या कल्याणाचा आणि हिताचा जीवन मार्ग आपल्याला वाणीमधून सांगता फिरते. अनेक राजे महाराजे, काही साधू मुनी ब्राह्मण श्रमण तथागत गौतम बुद्धांना शरण आले आणि त्याने धम्माचा स्वीकार केला. मानवाला आत्मा, स्वर्ग, देव, पुनर्जन्म या काल्पनिक गोष्टीपासून मुक्त केले. यज्ञ या कर्मकांड, उपास, तपास, पूजा पाठ, नवस यास अज्ञानातून मानवास मुक्त केले. अंगुलीमालसारखा खुनी माणसाला पवित्र जीवन जगण्याचा महान संदेश दिला. तसंच आम्रपाली नर्तिके गणिकेला भिक्खुनी संघात घेऊन तिला वयाच्या 80 वर्षी इसवी सन पूर्व 483 मध्ये वैशाख पौर्णिमेला कुशीनगर येथील शानवनात 2 वृक्षाच्या मध्ये सिद्धार्थ गौतम यांचे महापरिनिर्वाण झाले. अशा या 3 कारणाने ही बौद्ध पौर्णिमा महत्त्वाची आहे. कारण हा विषय आपण एका घटनेवर जर बोलत गेलो तर 2-2 तास लागतील. हा इतका विषय गहन आहे. तरी आपण, कारण आपल्याकडे वेळेच्या अभावे आणि निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाच्या जीवनातील 3 गोष्टी ज्या घडल्या, जन्म, ग्रहत्याग आणि महापरिनिर्वाण, याच दिवशी घडलेले आहेत. सिद्धार्थ गौतमाच्या धम्माचा प्रचार हा 45 वर्ष झाला. त्याने पायी प्रवास केला. अनेक राजे महाराजे सगळे धम्मामध्ये साधू संत ब्राह्मण या धर्माचे उपासक झाले. सिद्धार्थ गौतमाच्या नंतर आपण ज्यांची प्रथम या ठिकाणी प्रतिमा पाहतोय ते सम्राट अशोक. कारण याच्या अगोदर सम्राट अशोक राजा हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे.
कारण आपलं भारताचं चलनच सम्राट अशोक राजाच्या त्या सिंहाच्या 4 मूर्तीने होतं. सैन्यामध्ये मॅडलसुद्धा ज्यावेळी आपल्याला लागतात ते सुद्धा सम्राट अशोक राजाचंच प्रतीक आहे. आणि असा महान राजा, फार मोठा राजा, ज्याने बौद्ध धम्म जगामध्ये पसरवला आणि आज कित्येक वर्ष 2-2.5 हजार वर्ष सुद्धा भगवान बुद्धाच्या काळानंतर जो बौद्ध धम्माची साक्ष देतोय ते सम्राट अशोक राजा. कारण या पृथ्वी भूतलावर अनेक राजे महाराजे होऊन गेलेत, अनेक राजे महाराजे होऊन गेलेत, पण चक्रवर्ती सम्राट अशोक राजासारखा राजा या जगात झालाच नाही. इतका महान मोठा राजा. आणि आता संस्थेने असा आदेश काढला आहे की प्रत्येक कार्यक्रमामध्ये भगवान बुद्धाच्या नंतर सम्राट अशोकाचा फोटो लावावा आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावावा. कारण पहिलं धम्मचक्र सारनाथ येथे भगवान बुद्धाने फिरवलं आणि बौद्ध धम्माच्या प्रसाराला सुरुवात झाली. पंचवर्ग भिक्खूंना बौद्ध धम्म दिला आणि आपलं धम्मचक्र गतिमान केलं. दुसरं धम्मचक्र अशोक विजयादशमी म्हणजे दसरा, या दिवशी सम्राट अशोकाने धम्मचक्र फिरवलं आणि गतिमान केला. आता आपण सम्राट अशोकाचं थोडं वंशज बघू. आता राजा तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, कारण आपण हातात जे चलन, भारतीय चलन घेतो, इथंच पहिले सम्राट आम्हाला दिसतात, त्या चलनावरच दिसतात. तर आपण त्यांचं जरा थोडासा इतिहास बघू, कारण त्यांचा इतिहास इतका मोठा आहे. सम्राट अशोकाचे पूर्वज आजोबा चंद्रगुप्त मौर्य इसवी सन पूर्वे 323, पूर्व चैत्र 304, नगरी पाटीलपुत्र म्हणजे आजचं पटना, त्याला राजगिरी पण म्हणतात. वडील राजा बिंदुसार राजाला 16 राण्या होत्या, कारण त्यावेळेची प्रथा होती अनेक राण्या करायच्या, अनेक, तिथं काय दरबंद नव्हतं. तर त्याच्यामुळे आपल्या बाबासाहेबांनी महिलांवर, महात्मा फुलेंनी अनंत उपकार केले. शिवाजी महाराजांचे सुद्धा फार मोठे उपकार आहेत महिलांसाठी. तर ह्या, आणि म्हणूनच आपल्या गाथेमध्ये म्हटलंय, कुठच्या गाथेमध्ये म्हटलंय, महामंगल सूक्तामध्ये म्हटलेलं आहे, असे वनाच बालान पंडितानच सेवन पूजाच पूजनीयान येतंग मंगलम उत्तमं. म्हणजेच काय की ज्या वेळे श्रावस्ती नगरीमध्ये बरेच विद्वान यांची विचारविनिमय चाललं होतं की मानवाला सुख कशात मिळतं, काय केल्याने स्वर्गप्राप्ती होतं, काय केल्याने माणसाला, आणि हा विषय बराच रंगला होता आणि काही प्रश्न सुटत नव्हतं. आणि हे प्रश्न सुटत नव्हते. श्रावस्तीमध्ये जो अनाथपिंडक आहे हा कुठं गेला होता, पाटलीपुत्राला, बहिणीच्या गावी, आणि तिथं भगवान बुद्धांचं प्रवचन ऐकलं. वाटलं आपणही भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रसारात काहीतरी मदत करावी, दान